जय मुक्ताई. ज्यानं जो मंत्र सिद्ध केलेला असेल त्याच्याकडून तो घ्यावा लागतो, कारण देत असताना त्याच्या वृत्तीचा प्रवाह फक्त तुमच्याकडेच असतो. एक प्रकारचा तो शक्तिपातच. मंत्र फक्त वाचून फायद्याचं ठरलं असतं तर सगळं जग शक्तिसंपन्न झालं असतं. काहींना सवय असते स्वतःला अनन्यतेची झळ लागू न देता आप मतलबीपणानं कुठूनही काही चोरून अथवा कुणाच्या माध्यमातून प्राप्त करीत राहावं. नवनाथ भक्तिसार ग्रंथात कथिलेलं जसा तो इंद्र चोरून विद्या ऐकतो तसं. त्याचा काही उपयोग होत नाही. फार काय, प्रत्यक्ष प्राप्त करूनही परशुरामाकडून कर्णानं मिळविलेली विद्या लपंडाव करून मिळविल्यानं निष्फळच ठरली. मन चांगलं आहे, बुद्धी शुद्ध आहे, सांगणाऱ्याची आपण निंदा न करणारे आहोत आणि सांगणाऱ्याशी अनन्य आहोत. भगवान कृष्ण तथा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुमनू आणि शुद्धमती अनिंदकू अनन्यगती, मग गौप्यही तयाप्रती चावळीजे सुखे. अर्थात अशा व्यक्तीला तर अगदी गुह्यातील गुह्य गोष्ट असली तर ती देखील सहज सांगावी, आणि ते देखील त्यानं विचारल्या वाचून. जसं श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं, हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ, जे पढियेसी तू मज म्हणून या. थोडं मनाविरुद्ध झालं की रागावणं हा शिरस्ता उपयोगाचा नाही. पाठीमागची पार्श्वभूमी समजून घेईपर्यंत तरी उतावीळपणानं आवडीच्या माणसाविषयी स्वतःचं मत बनविण्याचा प्रमाद करू नये. खेळात गुंतलेल्या मुलास आईचा आठव राहत नाही म्हणून तो आईला विसरला अथवा तिचा नाही अथवा तिला आपलं समजत नाही असं नाही. आपलेपणात औपचारिकतेचा दंडक नाही. स्वच्छंदीपणानं आपल्या माणसांमध्येच रमता येतं. परकेपणात सामाजिक नियमानं वागावं लागतं. मुक्त छंदानं जगायला स्थैर्य लाभलेलं असावं लागतं. मोहापोटी का भोळसटपणानं हा प्रश्न वेगळा, पण आपलेपणाचे निकष लावून न बघता कुणालाही आपलं समजणं हा तत्वतः नसला तरी व्यवहारतः प्रमादच आहे. तोंड घशी पडणं, अपमानित होणं ही त्याची फलश्रुती आहे, पण ज्या ठेचाळण्यात डोळे उघडतात ही मात्र जमेचीच बाजू. मनाच्या विरुद्ध मनाला तयार करणं म्हणजे मानसिक कुचंबनाच. स्वच्छंदी वृत्ती जीही आपली कुचंबना सहसा होऊ देत नाही. मग नुकसान कोणत्याही प्रकारचं आणि कितीही हो, त्याची जिला पर्वा नसते. तिकीट काढून गाडीत चढल्यावरही उतरून जी ती गाडी सहज सोडून देते. वृत्तीची कोंडी ती वृत्ती कशीच मान्य करीत नाही, पण कधी कधी या स्वच्छंदी वृत्तीला काल हा अवकाशच मिळू देत नाही. अशा वेळी अनिच्छेनं ती काल पराधीनता मान्य करून भोग्यते त्रिशुद्धीनं चुके या सिद्धांताचा पुरस्कार करीत मूग गिळून गप्प बसल्या वाचून नि आलिया भोगाशी असावे सादर ही मनाची तयारी केल्या वाचून तिला गत्यंतर नसतं. आपली माणसं समजून विश्वासार्ह माणसांवर विश्वासून राहतो माणूस. त्या विश्वासाचा घात होऊ नये. एकतर तो विश्वास वाढीस लागेल असा प्रतिसाद द्यावा. विश्वास ठेवणाऱ्यास वेळीच सावध करावं, म्हणजे विश्वासघाताचं पाप होण्यापासून आपला बचाव होईल. स्पष्ट वक्तान वंचका, स्पष्ट बोलणारा कपटी नसतो या उक्तीचा पुरस्कार करावा. वस्तुस्थिती कशीही असली तरी पण भूमिका स्पष्ट व्हावी. भाग्यवान म्हणेन मी त्या जीवांना जे आईसाहेब मुक्ताईचे अनन्य उपासक आहेत आणि होतील. सहज लीलेनं भोग मोक्ष प्रेम प्रदान करण्याची क्षमता बाळगून असलेल्या अनंत कोटी ब्रह्मांड नायिकेच्या प्रेमास पात्र पुण्यवंतच होऊ शकतात, पुण्यदरिद्री नव्हे. मंगलरूपिणी आईसाहेब ज्यांची जननी आहे, वत्स होऊन जे तिला झटे देतील त्यांना अप्राप्य असं काहीच असणार नाही, ही माझी अंध नव्हे डोळस श्रद्धा आहे. जया ते कामधेनु माये तयाशी अप्राप्य काही आहे. तान्हुल्याची अनन्यता मात्र निश्चितच अभिप्रेत आहे. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती
या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे घरात दारात सर्वत्र तेच ते बाळ दिसणं स्वाभाविक आहे, ज्याच्यावर त्या मातेची लाभावीन प्रीती आहे, निस्वार्थ प्रेम आहे. कळवळ्याची जातच अशी आहे. नाना गायचरे डोंगरी, परी लक्ष लागले वत्सावरी. अनन्य प्रीतीची परी ऐशीच आहे. काय डोंगरात चरताना दिसते, पण तिचं सगळं लक्ष घरी असणाऱ्या वासरावरच असतं. अनन्य प्रेमाचा प्रकारच असा आहे. तुका म्हणे वत्स धेनुवेच्या चित्ती. धेनूच्या चित्ती म्हणजे गायीच्या चित्तात जसं वासरू असतं, त्याप्रमाणे मातेच्या चित्तात अवघं बाळच व्यापून असतं. ही अतिशयोक्ती नाही, अनन्य प्रेमाचा प्रकारच असा आहे. मातृहृदयाला अनेकांची काळजी व्हावी लागते. मातृत्वामुळेच ते शक्यही होतं. अधूनमधून एकत्र येऊन सर्व अनुबंधितांची होणारी भेट म्हणजे एखाद्या वेळी दाही दिशेचे प्रवासी धर्मशाळेत भेटण्यासारखीच नाही तर काय. अनुबंधाचा कालावधी संपला की जो तो ज्याच्या त्याच्या दिशेनं वाटेनं. रोखायचेच असतील तर काम क्रोध रोखावेत, मल मूत्र रोखू नये. हे जसं एक विधान आहे, तसंच रडणंही दाबल्या जाऊ नये. आवश्यकतेनुसार अवश्य रडल्याच जावं, अन्यथा परिणाम तसेच अनिष्ट, जसे मलमूत्र रोखण्याचे. स्वतःचं सर्व काही व्यवस्थित राखून थोडी देखील त्यागाची, योगदानाची, समर्पणाची भूमिका अंगीनं बांधता दुसऱ्याकडून स्वतःचा स्वार्थ साधून घेण्याची प्रवृत्ती, ही प्रवृत्ती स्वार्थीच. जिनं फार मोठं काही साधतं असं नाही. कारण एकाच वेळी अनेकांना फसविता येईल, अनेक वेळी एकाला फसविता येईल, पण अनेक वेळी अनेकांना फसविता येत नाही. या उक्तीनुसार कधी ना कधी पितळ हे उघडं पडतंच, आणि त्यानंतर होणारं नुकसान हे झालेल्या फायद्याच्या काही पटीनं असतं. चापलुसी म्हणजे अतिहुशारी दाखविणाऱ्याविषयी पावलोपावली संशय बाळगणं, सतर्क राहणं, हा स्वभाव दोष म्हणा का स्वभाव गुण, पण जो शिरोधार्य वाटतो. पुढ्यातील व्यक्ती सर्व भावांना आपल्याशी एकरूप असल्यावाचून त्या व्यक्तीवर विश्वासच बसत नाही. कुबड्यांचा आधार धक्का स्टार्ट एका मर्यादेपर्यंतच ठीक आहे. पुढे अँबॅसेडॉर सारखं जाग्यावरूनच स्टार्ट होणं शिकायला हवं. कुबड्या ह्या काही जन्माला पुरत नसतात. इतरांनी आपले लाड करण्याचे दिवसही मर्यादितच असतात. भविष्यात आपल्यालाच अनेकांचे लाड पुरवायचे असतात, तेव्हा आपला बालिशपणा कुठेतरी थांबवावाच लागतो. बाळाला बाळ होण्याची जेव्हा वेळ आलेली असते, तेव्हा बाळाचा बाळपणा संपलेला असतो असं जग म्हणते. तेव्हा इतरांचे सर्व लाड आपण पुरवू शकू इतकं स्वतःला समर्थ बनवावं आणि त्याकरिता जाग्यावरून स्टार्ट व्हायला शिकावं. प्रत्येकाच्या जीवनात काही असेही असतात जे त्यांच्यावर रुसायला फुगायला त्यांच्याकडून संधीच देत नाहीत. आपल्या माणसावरच माणूस रुसत असतो, फुगत असतो, पण हे असे असतात जे स्वतःचं एवढं सुरक्षित अंतर ठेवून वागतात, बोलतात की ते आपल्याला आपलं त्यांचं समजत असतीलच याची खात्री पटत नाही. प्रसंगी वस्तुस्थिती तशी नसतेही. मुग्ध स्वभावाचाही तो परिणाम असू शकतो. दुसरं ते असेही म्हणतात की त्यांच्यावर रागाव म्हटलं तरी त्याचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. जीवनभर जरी आपण त्यांच्याशी रुसून न बोललो तर त्यांचं काही बिघडणार नाही. स्वभावानं खवट असणारे अंतकरणानं प्रेमळ असू शकतात. राखी मुक्तछंदी स्वच्छंदी असणाऱ्यांनाही बंधनात बांधणारं स्नेहबंधन. त्या बंधनात देव देखील बांधला जातो, पण निरपेक्ष प्रेमाचं जे बंधन त्यात रक्षा सहजच होते. पाषाण हृदयी हे भोळेही आणि मवाळही असू शकतात. जिथं आपलं कुणी नसतं, आपल्या काही हक्काचं नसतं, तिथं अधिकारच काय आहे आपल्याला आक्रस्थळी करण्याचा. कुण्या कुसंगतीचा आपल्यावर परिणाम होण्याइतके आपले परमाणू निर्बल असू नयेत. संपूर्ण रामायण ऐकवूनही जर शेवटी ऐकणाऱ्याकडून सीता रामाची मायाच ठरविल्या जात असेल तर व्यर्थ आपुली वाचा शिनवू नये, हेच सर्वोत्तम, नाहीतर काय. जय मुक्ताई, जय दासमुक्ता.